नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा प्रश्न वाचूया. एका शाळेतील सर्व विद्यार्थी प्रत्येक रांगेत 5 किंवा 9 किंवा 10 च्या संख्येने उभे करता येतात, तर शाळेतील विद्यार्थ्यांची कमीत कमी संख्या किती? आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची कमीत कमी संख्या किती असं विचारले. पण ते काय करतात, विद्यार्थी रांगेत उभे करताना जर त्यांनी 5 विद्यार्थी उभे केले तरी तेवढीच संख्या असली पाहिजे, 9 विद्यार्थी उभे केले तरी तेवढीच संख्या असली पाहिजे आणि एका रांगेत 10 विद्यार्थी उभे केले तरी तेवढीच संख्या असली पाहिजे. म्हणजे काय बघा, विद्यार्थ्यांची संख्या 5च्या पटीत पण पाहिजे, 9च्या पण पटीत पाहिजे आणि 10च्या पण पटीत पाहिजे. म्हणजे तिघाच्या पाढ्यात त्यांची संख्या असणार आहे. परंतु त्यांनी विचारले काय, कमीत कमी पाहिजे. मग विद्यार्थ्यांना काय करायचं बघा, 5, 9 आणि 10 यांच्या पाढ्यात येणारी समान संख्या बघायची आणि लहानात लहान बघायची. मग काय करतो आपण, कमीत कमी किंवा लहानात लहान म्हणजे काय करतो आपण, लसावी काढतो. मग यांचा लसावी काढू, 5, 9 आणि 10चा लसावी काढू. बघा 5, 9 आणि 10 यांचा लसावी काढू आपण. बघा मोठी संख्या किती, 10, त्यानंतर त्याच्यापेक्षा छोटी संख्या घ्या, 10/9. याची काटाकाटी होते का, नाही होत. मग जो खालीला असतो त्यानं वरल्या अंकाला गुणायचं, वरल्या संख्येला गुणायचं. 10 9 किती, 90. आता हे 90 आलं. आता 5 घेतलं तर आपण, 9 घेतलं, 5 खाली घ्या. चला आता 5 न काट करा, 5 1 5, 5 1 5, उरले 4, 5 8 40. बघा वरी 18 आहे, खाली 1 आहे. मग यावेळी काय करायचं असतं बघा, खाल्ल्या ह्यानं वरल्याला गुणायचं, खाल्ल्या संख्येनं वरल्या संख्येला गुणायचं. म्हणजे किती येतं, 90 गुणिले 1, लसावी किती येतो, 90. म्हणजे आपलं उत्तर पण ते काय असणार, 90. बघा 5च्या जरी रांगा केल्या तरी 90 विद्यार्थी होऊ शकतात, 9च्या रांगा केल्या तरी 90 विद्यार्थी होऊ शकतात आणि 10च्या रांगा केल्या तरी 90 विद्यार्थी होऊ शकतात. आता इथे 450 पण होऊ शकतं, पण आपल्याला विचारलंय काय, कमीत कमी पाहिजे, लहानात लहान संख्या पाहिजे. धन्यवाद.